नमस्कार. तुम्ही ऐकत आहात मनस्पर्श. आज ऐकूयात 60 नंतरचा सुखाचा संसार. वय झालं म्हणून काय झालं? मनात अजून उमेद बाकी आहे. जबाबदाऱ्या संपल्या तरी जगण्याची तीच गोडी बाकी आहे. उरलेलं आयुष्य आता चिंतेत नाही, आनंदात घालवायचं. घरासाठी खूप सोसलं, आता स्वतःसाठी हसायचं. तक्रारींचे सगळे हिशोब आता कायमचे मिटवून टाकू. कुणी काय दिलं काय नाही तो हिशोबच विसरून जाऊ. नातवंडांच्या लढीवाळ खेळात स्वतःचंच बालपण शोधायचं. त्यांच्या बोबड्या बोलांसोबत आपल्यालाही लहान व्हायचं. आता तरी खाण्यापिण्याची आणि तब्येतीची हेळसांड सोडून दे. अंगावर दुखणं काढण्याची ती जुनी सवय सोडून दे. चालून ये जरा अंगणात, मोकळा श्वास भरून घे. स्वतःच्या शरीराचा आणि आरोग्याचा आता आदर करून घे. दुपारच्या संथवेळी जुन्या मैत्रिणीला फोन लावायचा. सुखदुःखाच्या गप्पा मारत आठवणींचा कप्पा उघडायचा. चहाचा कप हातात घेऊन गॅलरीत संथपणे बसायचं. आता घाई नाही कशाची, निसर्गाकडे पाहत फक्त हसायचं. जे मिळालं ते गोड मानून देवाचे आभार मानायचे. हसऱ्या चेहऱ्याने आणि समाधानाने दिवस पुढे न्यायचे. आता कसली खंत आणि आता कसली घाई आहे? मागे वळून बघ जरा, तू खूप सुंदर संसार उभा केला आहे. अख्खं आयुष्य विणलं तू करून रक्ताचं पाणी. तुझ्याच त्यागाने सजली या संसाराची कहाणी. लेक सुनाच्या रूपाने आता तुझी सावली घरात नांदते आहे. तू दिलेले तेच संस्कार ही नवी पिढी जपत आहे. सुखाचे 4 क्षण जगताना नको वाटू देऊ मनाला रुखरुख. विठू माऊलीच्या चरणी सुपूर्द कर आता तू सगळं सुख आणि दुःख. तुझं हसणं म्हणजे या घराचं खरं भाग्य आहे. तू समाधानी राहणे हेच आमचं सर्वात मोठं सौख्य आहे. मावळतीचा हा सूर्य नाही, ही तर सोनेरी पहाट आहे. आनंदाने चालत राहा, हीच आयुष्याची सुंदर वाट आहे. म्हणूनच मनातली ती वयाची भीती आता दूर सारायची. साठीच्या या सुंदर पानावर सुखाची नवी अक्षरे कोरायची. नमस्कार. तुम्ही ऐकत आहात मनस्पर्श. कसा वाटला आजचा मनस्पर्श? या ओळी ऐकताना जर तुमच्याही मनात एखादी जुनी आठवण जागी झाली असेल किंवा तुमच्या घरातल्या माऊलीचा हसरा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आला असेल तर हे विचार तुमच्या जवळच्या माणसांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमच्या एका प्रतिक्रियेने किंवा एका छोट्याशा संवादाने आम्हाला अशीच नवनवीन आणि सुंदर मने जोडण्याची ऊर्जा मिळते. मनस्पर्शाच्या या कुटुंबात जर तुम्ही आज पहिल्यांदाच आला असाल तर असेच मनाला भिडणारे विचार ऐकण्यासाठी आमच्यासोबत नक्की जोडलेले राहा. पुन्हा भेटूया याच सिरीजच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा. धन्यवाद.